गणेश उत्सव तुम्ही आता आमदार असाल तरी गणेश उत्सवाचा कार्यकर्ता म्हणून घेणं तुम्हाला अतिशय आवडतंय. पण ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्या मंदिरात आले त्या दिवशी जो सभागृहात झाला तो चमत्कार होता. पण तो चमत्कार ते कोणाच्याही हातनं घडू शकले असते. मी त्या दिवशी औचित्याचा मुद्दा मांडला आणि आशिष शेलार त्यावेळेस सभागृहात होते. त्यांनी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या विषयाला त्वरित मान्यता दिली. कार्यकर्ते तयार होण्याचं विद्यापीठ म्हणलं तर गणेशोत्सवाला चालेल. आणि लहानपणापासूनच ज्या न कळत्या वयात बाहेर आलो की त्या गणपती बाप्पाचा मांडव असायचा आणि त्या मांडवात त्या उत्सव 6 महिन्याचा, वर्षाचा, 2 वर्षाचा मुलगा त्या मांडवात खेळायला सुरुवात करतो आणि नकळत त्या गणपती बाप्पाचा कार्यकर्ता होतो. ज्यावेळेस मी हा विषय मांडला तेव्हापासून गणेशोत्सव हा फक्त अवघ्या 45 दिवसाचा होता. ह्या गणेश उत्सवामध्ये जे जे यंत्रणा आपल्याला लागते त्यांना काय कशा पद्धतीनं भविष्यात आपण मदत करणार आहे? दारू पिणारा माणूस हा माझ्या मंडळाचा कार्यकर्ता असूच शकत नाही. इको पॉडकास्टच्या आजच्या भागात मी रवींद्र भारती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर जोडलेला आहे. आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो ऐतिहासिक आहे, जो महाराष्ट्राच्या प्रत्येक सांस्कृतिक वारशाबरोबर, परंपरेबरोबर आणि ओळखीबरोबर पण जोडलेला आहे. मी कशाबद्दल बोलणार आहे ते आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. मी बोलणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या गणेशोत्सवाबाबत. नुकतंच गणेश उत्सवाला महाराष्ट्र सरकारने राज्य उत्सवाचा दर्जा दिलेला आहे. जवळपास 125 वर्षाची परंपरा असलेला गणेश उत्सव अतिशय भक्तिभावाने आणि उत्साहाने महाराष्ट्रभर पूर्ण साजरा केला जातो. पण हा उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळावा यासाठी पुण्यातील कसबा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार हेमंतजी रासने, हेमंत भाऊ यांनी हा विषय विधानसभेत मांडला आणि त्या ठिकाणी उपस्थित असणारे मंत्री आशिष शेलार यांनी त्याला तातडीनं मान्यता दिली आणि ह्या उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला. ह्या उत्सवाला जो राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला याबाबत आज आपण या भागाचे आणि हा निर्णय व्हावा यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे माननीय आमदार हेमंतजी रासने साहेब यांच्याबरोबर आपण याविषयी त्यांची भूमिका आणि त्यांचा दृष्टिकोन जाणून घेणार आहे. या कार्यक्रमामध्ये मी माननीय आमदार हेमंत रासने यांचं मनपूर्वक स्वागत करतो. जय गणेश. जय गणेश. आणि मी तुम्हाला खरं तर सर्व महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या वतीने धन्यवाद देऊ इच्छितो की तुमच्यामुळे आज इतकी मोठी परंपरा असलेल्या आपल्या गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला. त्यामुळे मी तुम्हाला त्यांच्या वतीने धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खरं तर गणेशोत्सव म्हणलं की आपण बघतो की सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते तयार होण्याचं विद्यापीठ म्हणलं तर गणेशोत्सवाला चालेल. आपण सुद्धा या विद्यापीठातूनच पुढे आलेले कार्यकर्ते आहेत. आपण या विद्यापीठाबद्दल म्हणजेच गणेशोत्सवाबद्दल काय सांगता? आज 1893 साली लोकमान्य टिळकांनी हिंदू समाज संघटित व्हावा, स्वातंत्र्याकरता समाज संघटित होऊन स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या संघटित असणाऱ्या समाजाच्या माध्यमातून स्वातंत्र्याकरता एक प्लॅटफॉर्म तयार व्हावा, जनजागरण व्हावं, लोकांपर्यंत चळवळ पोचावी, आंदोलन व्हावी, अशा उदात्त हेतून ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली गेली. आणि हा सुरुवातीपासूनच ज्यावेळेस हा गणेशोत्सव हा स्वातंत्र्यपूर्वी काळापासूनच समाजाला भावला, वाढला, आवडला आणि सातत्याने तो सर्व दूरपर्यंत पोचला. आज जर ह्या गणेशोत्सवाची आपण जर व्याप्ती बघितली तर आजच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस 133वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असताना जवळजवळ 175 देशामध्ये हा उत्सव साजरा होतो. इतका लोकप्रिय ठरलेला माझ्या मते जगातील हा एकमेव उत्सव असेल आणि ह्याच्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या बघितली तर जगातील सर्वाधिक संख्या ज्या उत्सवात सार्वजनिकरित्या केली जाते तर हा एकमेव उत्सव असेल असं मला वाटतं. गणेश उत्सवाला आपण राज्य उत्सव मिळावा
किंवा तो दर्जा शासनाकडनं दिला जावा अशी ही कल्पना तुम्हाला कधी सुचली आणि का सुचली? म्हणजे नाही, मुळात मी माझा पिंड किंवा वारसा हक्काने जी मला मिळालेली जर काय असेल हां तर ही गणपती बाप्पाची सेवा ह्या म्हणजे ज्यावेळेस ह्या पुण्यनगरीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो उत्सव साजरा केला जातो त्या उत्सवामध्ये कार्यकर्ता कसा घडतो तर ते जो परिसर असेल त्याला गल्ली म्हणत असेल, आपण चौक म्हणत असेल किंवा एखादा त्या परिसराचं मोठं नाव असेल त्या नावाने त्या त्या भागातला उत्सव हा काउंट होतो आणि त्या उत्सवात कार्यकर्ता कधी त्या उत्सवाशी समरस होतो तर न कळत्या वयात तो लहानपणी वडिलांच्या खांद्यावर आजोबाच्या खांद्यावर त्या मांडवात आणला जातो आणि तिथपासून त्याचा कार्यकर्त्याचा प्रवास चालू होतो. असाच प्रवास माझासुद्धा ह्या उत्सवात दगडूशेठच्या प्रांगणात जे आमचं 189 ते 222 बुधवार ह्या 40 वाड्यांमधील 180 कुटुंबांच्या माध्यमातून ह्या उत्सवाचं सगळं व्यवस्थापन केलं जायचं. ह्या उत्सवाचं पदाधिकारी वगैरे सगळे असायचे आणि लहानपणापासूनच ज्या न कळत्या वयात बाहेर आलो की त्या गणपती बाप्पाचा मांडव असायचा आणि त्या मांडवात त्या उत्सव 6 महिन्याचा, वर्षाचा, 2 वर्षाचा मुलगा त्या मांडवात खेळायला सुरुवात करतो आणि नकळत त्या गणपती बाप्पाचा कार्यकर्ता होतो. अशी ही कार्यकर्त्यांची फॅक्टरी गणेशोत्सवाला आपण म्हणतो. अशाच याच्यात माझा प्रवास वयाच्या 4थ्या-5व्या वर्षापासून झाला आणि गेली 40-45 वर्ष ह्यात काम करत असताना ज्या ज्या संधी मिळाल्या त्या त्या संधी त्या मी असणाऱ्या पक्षातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या राजकीय संधी मिळत असताना जे संस्कार संघाचे झाले आणि गणपती बाप्पाचा कार्यकर्ता म्हणून जे संस्कार झाले त्या माध्यमातून माझी ही सगळी उन्नती झाली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि ज्यावेळेस या गणेश मंडळाचा कार्यकर्ता त्या सभागृहात गेल्यानंतर ह्या उत्सवाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतनं हा उत्सव ज्या प्लॅटफॉर्मवर आपण आलो आहोत त्या ठिकाणी तो राज्य उत्सव म्हणून व्हावा अशी मला आतूनच इच्छा झाली आणि त्या दिवशी मी सहज ते सगळं मांडलं आणि त्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद लाभला आणि त्वरित म्हणजे आम्ही तो मुद्दा मांडला. ज्या विधानसभेच्या पटलावर वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या हे मांडत असतो त्याच्यात औचित्याचा मुद्दा असतो, लक्षवेधी असते, तारांकित प्रश्न असतो. औचित्याचा मुद्दा हा असा प्रकार आहे, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन असतं, अजून अर्धा तासाची चर्चा असते. पण औचित्याच्या मुद्द्यावर त्वरित मंत्र्याने उत्तर द्यावं असं कुठलाही त्याला नियम नाही, कायदा नाही. म्हणजे त्या ज्या बाकीच्या विषयांना कुठल्या प्रश्नाला त्वरित उत्तर देणं आन्सरेबल असं लक्षवेधीला द्यावं लागतं, तारांकितला द्यावं लागतं, अर्ध्या तासाची. पण औचित्याला आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनला फक्त ते माहिती अवगत करणं असा विषय असतो. पण तो योग होता, बाप्पाचा त्या विषयाला आशीर्वाद होता. मी त्या दिवशी औचित्याचा मुद्दा मांडला आणि अशी जी शेलार त्यावेळेस सभागृहात होते त्यांनी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या विषयाला मी त्वरित मान्यता दिली. ह्या महायुती सरकारच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्याला त्वरित मान्यता दिली. आपल्या माध्यमातून मी फडणवीस साहेबांचे, महायुती सरकारचे आणि आशिष जी शेलारांचे मनापासून धन्यवाद मानतो. खरंच आहे भाऊ, तुम्ही सांगितलं की 45 वर्ष तुम्ही या दगडूशेठ हलवाई जो संपूर्ण महाराष्ट्रातल्या गणेश भक्तांचं आराध्य देवस्थान आहे त्या मंडळाच्या माध्यमातून, त्या गणपतीच्या माध्यमातून काम करत आहे. हे काम करत असताना तुम्ही अतिशय मोठा निर्णय सभागृहात म्हणजे गणेशानेच तुम्हाला खरं तर बुद्धी दिली, सर्वांनी तातडीने तो विषय मंजूर झाला आणि सर्वांचीच म्हणजे लोकभावना होती की ह्या उत्सवाला राज्य उत्सव मिळावा आणि तुमच्या माध्यमातून ते मिळाला. तुम्ही हा जो विषय विधानसभेत मांडला त्यावेळेला तुमच्याबरोबरचे सत्तारूढ आमदार असतील किंवा विरोधी आमदार यांचा काय तुम्हाला म्हणजे ही भूमिका त्यांची किंवा त्यांचं दृष्टिकोन काय वाटला त्यावेळेला? नाही, त्या हा औचित्याचा मुद्दा सभागृहाला तसा माहीत अवगत नसतो. तो 11th आवर्सला येतो. सभागृहात सगळे आमदार उपस्थित होते आणि हा मुद्दा जेव्हा मी मांडला आणि त्याला आशिष शेलारांनी लगेच रिप्लाय दिला त्यावेळेस सगळ्या सभागृहांनी गणपती बाप्पा मोरया अशा जयघोष म्हणजे स्वयंस्फूर्तीने प्रत्येक तिथं बसलेला आमदार हा
गणपती बाप्पाचा भक्त आहे, आहे. कार्यकर्ता आहे. त्यांनी त्या उत्सवात त्यांनी काही ना काही कालावधी घालवलेला आहे. त्यामुळे त्या प्रत्येकाला हा विषय आपला वाटला आणि सगळ्यांनी आपणहून त्याला मनापासून दाद दिली आणि मनापासून प्रतिसाद दिला. बरोबर आहे, कारण कोणी आमदार झाला असेल तरी तो गणेश उत्सवाच्या माध्यमातून त्या मंडळातूनच तिथपर्यंत पोहोचलेला असतो. त्याचा प्रवास गणेश उत्सव मंडळ तेच विधानसभेपर्यंत झालेला असतो. तुम्ही हा विषय मांडत असताना एक 100 कोटी चा निधी या पायाभूत सुविधा या गणेश उत्सवासाठी मिळावा अशा प्रकारची मागणी केली होती. सरकारने यावर्षी 11 कोटीची तरतूद केलेली आहे. नक्कीच 100 कोटीची तरतूद भविष्यात या उत्सवासाठी होईल आणि तुम्हाला ज्या अपेक्षित असणाऱ्या पायाभूत सुविधा मिळतील. पण ह्या पायाभूत सुविधा नक्की कशा प्रकारच्या, तुमची काय कल्पना होती की ह्या माध्यमातून काय व्हावं? आपण आता म्हणजे ज्यावेळेस मी हा विषय मांडला तेव्हापासून गणेशोत्सव हा फक्त अवघ्या 45 दिवसाचा होता. त्यामुळे सगळेच विषय यावर्षी होतील नाही. असं अपेक्षित नाही. 45 दिवसात त्वरित जे काही शासनाला करणं शक्य झालं, शासनाने राज्यस्तरीय स्पर्धा ही आयोजित केली. त्याला 11 कोटी रुपयांचं बक्षीस हे जाहीर केलं. साधारण ते स्पर्धेचे फॉर्म्स वगैरे ते सगळी प्रक्रिया आता शासनाच्या माध्यमातून चालू झाली. आणि त्याच विषयामध्ये आपण जर बघितलं असेल तर 11 कोटी रुपये दिले जाणारी ही कुठल्याही राज्यातली आणि आत्तापर्यंतच्या गणेशोत्सवाच्या ह्याच्यातली. आता आम्ही दगडूशेठच्या माध्यमातून 40 वर्ष राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा पुणे आणि पिंपरी चिंचवडला घेतो. दोन्हीकडे आम्ही 20-20 ते 25-25 लाखाची बक्षीस आम्ही देत असतो. की त्याच्यामागचा हेतूच असा आहे की मुळात की ही एवढी मोठी शक्ती संघटित होती, तिला विधायक वळण असावं. धर्म, संस्कृती, परंपरा, विकास हा एकंदरीत सांगड घातली पाहिजे. समाजाची असणारी गरज, समाजाला आवश्यक असणारी हा मदत त्या ठिकाणच्या गणेश मंडळाच्या माध्यमातून मिळतो. तो अजून सशक्तरित्या मिळाला पाहिजे. ह्या अनुषंगाने आपण ह्या स्पर्धा आयोजित करतो त्या फक्त 10 दिवसाच्या उत्सवापुरता नाही करत. 365 दिवस ते मंडळ काय काम करतं, त्यांचे सामाजिक उपक्रम काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा घेऊन आपण त्यांना बक्षिसं देत असतो. राज्य सरकारच्या माध्यमातून आता हे राज्य पातळीवर झालं. म्हणजे संपूर्ण चांद्या बांध्यापासून त्या आपल्या त्याचे जे काही दोन्ही टोका आहेत त्या सर्व ठिकाणी, सर्व दूर तालुका स्तरापर्यंत ह्या स्पर्धांचं आयोजन होणार आहे. आणि प्रत्येक गणेश मंडळाला त्याच्या तालुका स्तरावर माझ्या मते 51,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे आणि राज्यस्तरावर 7.5 लाख रुपयाचं बक्षीस ह्या माध्यमातून मिळालं. ते बक्षिसाच्या रकमेपेक्षा आपण कुठल्या तरी स्पर्धेत सहभागी झालो आणि आपल्याला पाठीवर कुणीतरी थाप मारतंय आणि आज राज्य सरकार ती थाप मारतंय, हा एक मोठा ॲडव्हान्टेज किंवा मोठी उपलब्धता ही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला, त्या मंडळाला शासनाच्या माध्यमातून ह्या राज्य महोत्सवाच्या ह्या पहिल्या विषयामध्ये ही त्वरित आपण करणार आहोत. बाकी ह्या उत्सवामध्ये आता आपण कुंभमेळा बघितला, प्रयागला झालेली व्यवस्था बघितली. आज आपण येणाऱ्या पंढरपूरची जी वारी असते त्या वारीला पण एक व्यवस्थांच्या आता जर बघितलं तर गेली 10-15 वर्षात सरकार हे जास्तीत जास्त त्याच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतं. नितीनजी गडकरींच्या माध्यमातून हे वारीचे जे सगळे रस्ते आहेत ते त्याचे विस्तारित केले गेले, ते अतिशय चांगल्या पद्धतीने केले गेले. त्या ठिकाणी वारीच्या कालावधीमध्ये सार्वजनिक स्वच्छता असेल, इतर आरोग्याच्या सेवा असतील, ह्या सगळ्या वारकऱ्यांना 10, 15, 20, 25 लाख वारकऱ्यांना त्या व्यवस्था शासनाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच प्रयत्न सार्वजनिक गणेशोत्सवाला लाखो भाविक ह्या दर्शनाला येत असतात. देशातून, विदेशातून, परराज्यातून येत असतात. तर त्यांना काही चांगल्या व्यवस्था देण्याकरतात. म्हणजे रस्ते चांगले पाहिजेत, फुटपाथ चांगले पाहिजेत, स्वच्छतागृह चांगली पाहिजे, स्वच्छता चांगली व्हायला पाहिजे, आरोग्य व्यवस्था त्यांच्याकरता काय उपलब्ध करून देत असेल तर ह्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे त्या उत्सवाच्या काळात अतिशय चांगलं असलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनानं त्याला निधी, ह्या व्यवस्था देण्याकरता जो आवश्यक निधी आहे तो शासनाने आता पुणे महापालिकासारखा आहे
तर पुणे शहरामध्ये पुणे महापालिका सक्षम आहे, तर राज्य सरकारने त्यांना सांगावं. ज्या ज्या ठिकाणी सक्षम यंत्रणा राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असेल, इतर व्यवस्था असतील, त्यांच्या माध्यमातून करणं, किंवा जिथं काही व्यवस्था कमी आहे तिथं डायरेक्ट राज्य सरकारने करणं, अशा पद्धतीचा अभिप्रेत या उत्सवाच्या राज्य महोत्सवाच्या माध्यमातून शासनाकडनं अपेक्षा, आणि शासन त्या पद्धतीने या 45 दिवसात जे जे शक्य आहे ते ह्या राज्य महोत्सवाच्या माध्यमातून शासनाने करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि त्याच्यात मीच कार्यकर्ता म्हणून बऱ्यापैकी शेलार साहेबांची बैठका घेतल्या, त्यांना माझ्या काही कल्पना आहेत त्या सांगितल्या, त्यांच्या डोक्यातल्या भरपूर काही कल्पना होत्या, त्या अशा सगळं करून संपूर्ण राज्यस्तरीयवर या वर्षीपासून उत्सवाला काही जास्त चांगलं देता येईल त्या पद्धतीने शासनाने आता हा सगळा प्लॅटफॉर्म जो आहे तो त्यांनी डिजिटलद्वारे संपूर्ण जगभर याचा प्रचार प्रसार कसा होईल ह्या पद्धतीची यंत्रणा त्यांनी लावली आहे. वेगवेगळे विषय ह्या सगळ्या ज्या शासकीय यंत्रणा आहे, मुख्य चौक या ठिकाणी रोषणाई करण्याचे त्यांनी आदेश दिले, जेणेकरून हा उत्सव हा राज्याचा उत्सव वाटला पाहिजे. तो होतच असतो, त्यात जिथं जिथं कमी पडेल तिथं राज्य सरकार त्याच्यात सहभागी होईल अशा पद्धतीचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला आहे. भाऊ, तुम्ही अतिशय योग्य सांगितले. खरं तर 45 दिवसात एवढं सगळं होणं काही कुणालाही शक्य नाही, पण अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही कार्यकर्ते असल्यामुळे तुमच्या कल्पनेच्या माध्यमातून उत्सव चालू आहे. आपण बघतो की दरवेळेला अशा ज्या काही घटना होतात किंवा काही निधी दिला जातो तर शहरी भागातल्या मंडळांना किंवा शहरी भागात काम करण्याला मिळतो, पण यावेळेला आपण बघतो की या स्पर्धेच्या निमित्तानं ग्रामीण भागापर्यंत ते पोचलेलं आहे, किंवा पर्यटनसुद्धा मोठ्या प्रमाणात या निमित्तानं वाढणार आहे, किंवा देशभर देशाच्या बाहेर सर्व ठिकाणी आपल्या गणेशोत्सवाच्या जास्तीत जास्त माहिती होण्याचा या निमित्तानं फायदा होणार आहे. हे होत असताना या निमित्तानं स्थानिक जे कलाकार आहेत, स्थानिक मूर्तिकार आहेत, किंवा ह्या गणेश उत्सवामध्ये जे जे यंत्रणा आपल्याला लागतात त्यांना काय कशा पद्धतीनं भविष्यात आपण मदत करणार आहे का, हे मी का विचारतो आहे, कारण आशिष शेलार साहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जरी हा निर्णय घेतला असला तरी तुम्ही ग्राउंडवर पण काम करता आणि त्यांच्याबरोबर पण काम करताय, त्यामुळे तुम्ही जे जे सांगणार आहे त्यांना पुटअप करणार आहे ते सगळं होणार आहे आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही आज तुमच्यावर गप्पा मारण्याचा निर्णयच ह्यासाठी घेतला की तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला समजावं की नक्की येणाऱ्या भविष्यात 10 वर्षांना आपण गणेशोत्सव कशा पद्धतीने असणार आहे, की आपण याकडं कार्यकर्ते म्हणून आणि नेते म्हणून पण कसं पाहता. आज आपण याला राज्य महोत्सवाचा घोषित केले. राज्य महोत्सव हा घोषित झाला, आता दर्जा नाही. गणपती उत्सव हा राज्य महोत्सव म्हणूनच त्याची ओळख होणार झाली. आजपर्यंत 133 वर्ष पुणे शहरात हा चालू झाला. आज संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात हा उत्सव हा केला जातो. हा लाडक्या बाप्पाचा उत्सव इतक्या भावनाप्रधान पद्धतीने केला जातो. आज राज्य सरकारची मुहूर्तमेढ याला झालेली. आज त्याचं पहिलं वर्ष आहे आणि 45 दिवसाचाच कालावधी मिळाला आहे. पुढच्या कालावधीमध्ये ह्याच्यात जे काही लोक आपल्याला त्याच्यात सहभाग करून घेता येईल, हा राज्य महोत्सव म्हणजे आशिष शेलारांनी सांगितलं की हा युनेस्कोपर्यंत कसा नेता येईल याकरता प्रयत्न करणार. त्याचबरोबर आपल्याला ह्या उत्सवामध्ये सहभागी होणारा छोट्यात मोठा कलाकार असेल, तो सजावट करणारा असू शकतो, तो गाणारा असू शकतो. आज ह्या उत्सवाने खूप कलाकारांना व्यासपीठ करून दिली. त्या सगळ्यांना अजून चांगला दर्जा कसा प्राप्त होईल, त्या सगळ्यांना अजून कसं कायमस्वरूपी ॲकोमोडेट करून घेता येईल, त्यांची आयडेंटिटी कशी करता येईल, त्यांचा सहभाग ह्याच्यात कसा वाढवता येईल, ह्या सगळ्या पद्धतीने पुढील काळामध्ये आपण याचा जरूर राज्य महोत्सव म्हणून विचार करणार आहोत. हो, गणेश उत्सव खरं तर इतक्या चांगल्या पद्धतीने इतके वर्ष होत आला नाही, पण आत्ता आपण जर बघितलं तर गणेशोत्सवामध्ये काय चुकीच्या प्रथा परंपरा किंवा पद्धती घुसू पाहत आहेत, तर त्याचा आपण शिरकाव कशा पद्धतीनं होऊ. कारण बघतो की ज्येष्ठ नागरिकांना किंवा वयोवृद्ध आहे त्यांना ह्याचा खूप त्रास होतो. म्हणजे DJ असेल किंवा लेझर लाईट असेल, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो पेपरमध्ये वाचतो की या विरोधात आंदोलनं पण चालू झालेली आहेत. तर अशा अनेक काही गोष्टी आहेत त्या थोड्या होणार नाही असं नाही, पण ह्या कशा रोखता येतील. नाही, आता मुळात आता राज्य महोत्सव म्हणून आपण याला एक घोषित केलेला आहे.
त्या अनुषंगाने राज्याच्या प्लॅटफॉर्मवरच्या असणाऱ्या ह्याच्यातल्या अडचणी ह्या सर्वसाधारण सगळीकडे एकसारख्या आहेत, त्या आपल्याला माहिती आहेत. तर आता लेझरला तर पूर्ण बंदी आली. सर्वोच्च न्यायालयाने डीजेवर सुद्धा अटकाव घातलेला आहे. तर ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व स्तरावर विश्वासात घेऊन त्यातल्या ज्या चुकीच्या त्रुटी आहेत, परंपरा आहेत किंवा चुकीच्या गोष्टी त्याच्यात घुसू पाहत आहेत, ह्या त्याला जनआंदोलनच करून, जनआंदोलन म्हणजे लोकांपर्यंत नीट पोचवून की ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्यातनं वगळल्या पाहिजेत. आता हा विषय फक्त गणेशोत्सवापुरता नाही आहे. DJ हा सर्व उत्सवांना तो वापरला जातो आणि त्याच्यावर कुठंतरी मोठ्या प्रमाणात एक अटकाव आणणं हे आवश्यक आहे. की आपण जर बघितलं असेल की पुण्यात तोरणाची एक खूप मोठं फॅड आलं होतं, तर त्याला एकाच दिवशी सडनली कुठंतरी बंद करण्यात आलं. तर अशा चुकीच्या जे विषय आहेत त्याच्यात माझ्यासारखा कार्यकर्तासुद्धा खूप आग्रही आहे. आम्ही ज्यावेळेस आमच्या बक्षीस समारंभ होता त्या दोन्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड, तर तिथं मी अगदी स्पष्ट भूमिका मांडली की हा धर्मसंस्कृती, परंपरा, विकास आणि सर्व समाजाला एकत्रित आणणारा, गुण्यागोविंदाने राहणारा, सर्व समाजातील आपण जर बघितलं तर आज समाज एकत्रित आला, उत्साह आला, उत्सवात आला की त्याच्यातली एनर्जीसुद्धा वाढते, त्याला सकारात्मकता येते. त्याच्यातून त्याच्या माध्यमातून ज्या चुकीच्या अनिष्ट गोष्टी आहेत, एकलकोंडापणा असेल, त्या एकलकोंड्यातनं तो चुकीच्या गोष्टी करतो, ह्या सगळ्याला कुठंतरी अटकाव लागतो आणि समाजाशी जोडल्या गेल्यानंतर त्याला प्रत्येकाला एक स्पेस मिळत असते. त्याच्यातनं त्याला एनर्जी मिळते की त्याच्यातनं तो अनेक गोष्टींना तो टॅकल करू शकतो. तर अशाच पद्धतीने ह्याच्यातल्या त्यावेळेस मी त्या दोन्ही ठिकाणी मांडलं की ह्या माझ्या गणपती उत्सवात दारू पिणारा माणूस हा माझ्या मंडळाचा कार्यकर्ता असूच शकत नाही, तो गणपतीचा कार्यकर्ताच असू शकत नाही. जो महिलांची छेडछाड करेल तो ह्या उत्सवातला कार्यकर्ता असू शकत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेणारे घुसखोर असतात. तर त्यांना सुद्धा अटकाव आम्ही पोलिसांना सांगितलं, तुम्ही कायद्याच्या ह्याच्यात ह्या लोकांना अटकाव आणा. काही गोष्टी ह्या आपल्याला संबोधनातनं, प्रबोधनातनं कराव्या लागतील, काही त्याला कायद्याच्या बडग्यानुसार कराव्या लागतील. परंतु सगळ्या गोष्टींचा वापर करून हा उत्सव लोकांकरता केलेला लोक उत्सव, राज्य उत्सव हा समाजाला दिशा देणाराच ठरला पाहिजे. याकरता आत्तापर्यंत आपण जे काम करत आलो, अजून सगळे मिळून ह्याच्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर ह्याला सोन्याचे दिवस यायला काही वेळ लागणार नाही. बरोबर तुम्ही सांगितले, कारण DJ नुसता गणेश उत्सवापुरता मर्यादित राहिला नाही, छोट्या छोट्या कार्यक्रमापासून आपण DJ सर्व ठिकाणी बघत आलेलो आहे. तुम्ही चांगलं सांगितलं की सर्वांनी एकत्र येऊन किंवा कार्यकर्त्यांना, ते पदाधिकारी त्यांना आपण एकत्र घेऊन ह्यावर तोडगा काढू शकतो. असं होऊ शकतं का की एखादी आपण राज्य उत्सव म्हणून आता हे करतोय, तर संपूर्ण देश जग आपल्याकडे या उत्सवाकडे बघते, तर एक आदर्श आचारसंहिता त्या संदर्भात काय केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? आपण तेच मी म्हणलं की आपण आता आम्ही जेव्हा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून जेव्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड लेवलला आपण स्पर्धा घेतो, त्या स्पर्धेला आपण काही निकष ठरवले. तर त्या निकषानुसार की बाबा सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती झाली पाहिजे, त्याच्यानंतर कुठल्याही त्याच्या धर्म, संस्कृती, परंपरा ह्याला साजेसच उत्सव झाला पाहिजे. त्याच्यात लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडपामध्ये फोटो लावले असले, तसबिरी असल्याच पाहिजे. त्याचबरोबर महिलांचा सहभाग त्याच्यात वाढलाच पाहिजे. प्रत्येक उत्सवामध्ये हळदी कुंकवाचा, पान सुपारीचा कार्यक्रम झाला पाहिजे की त्याच्यात समाजात 10 दिवसात ज्याला शक्य नाही पण तो माणूस त्या दिवशी तरी त्या ह्याच्यात समाविष्ट झाला पाहिजे. कलाकारांना उपयुक्त असे काही सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्यक्रम, पथनाट्य अशा गोष्टी त्याच्यात घडल्या पाहिजे. समाजाला उपयुक्त असं एखादं तरी काम, अर्थात रक्तदान असेल, शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, कुठे पाणी स्वच्छता असेल, एकंदरीत स्वच्छता असेल, आरोग्याविषयी काही असे समाजाला उपयुक्त असणारे कार्यक्रम त्याच्यात जास्तीत जास्त आणले पाहिजेत. अशा पद्धतीने त्याला अथर्व शिष्य आवर्तनाची
त्या ठिकाणी त्याचं आयोजन केलं पाहिजे की जेणेकरून संस्कार हे लहान मुलांवर तेव्हापासूनच होऊ शकतात. तिथं वातावरण मंगलमय ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्या उत्सवाविषयी एक चांगली त्याच्याविषयीचं वातावरण आणि प्रतिमा ही संपूर्ण जगात जाण्याकरता जे आवश्यक आहे त्या पद्धतीचा भविष्यामध्ये ह्या राज्य महोत्सवामध्ये मी त्याच्यात जास्त इनिशिएटिव्ह का घेणार, कारण मी मुळातच गणपतीचा कार्यकर्ता. त्यामुळं राज्याच्या उत्सवाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचवता येईल, जगभर तो लोकांना हवा तसा कसा करता येईल, याकरता मी नक्की प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. भाऊ, तुमच्या राजकीय जीवनातील हा सर्वात समाधानाचा क्षण म्हणायचा का ज्या वेळेला राज्य उत्सव दर्जा गणेश उत्सवाला म्हणजे मान्यता आपण ही केली की दर्जा आपण म्हणत नाही, हा उत्सव खरं तर पहिल्या राज्याचा उत्सव आहे, पण एक अधिकृत त्याची घोषणा जेव्हा सभागृहात झाली क्षण का तुमचा? तो माझ्या अशाच झालेल्या मुलाखतीत मी सांगितलं की जन्मोजन्मी जे काही चांगलं मी पुण्य केलं असेल आणि आज गेली 35-40 वर्ष त्या बाप्पाच्या छायाछत्रेखाली मी काम करत असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च ठिकाण की जिथं कायदे तयार होतात, तिथं जिथनं राज्य चालतं, अशा सभागृहात ह्याला राज्य उत्सव म्हणून मान्यता मिळावी, ती घोषणा व्हावी, याकरता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती संधी मिळाली. मी हे स्वप्नवत आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, तो याची ओळख पहिल्यापासून गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून होती, तो पुणे महानगरपालिकेत 3 वेळा निवडून येतो, त्या ठिकाणच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाचा सलग 4 वेळा पुण्यातील विक्रमी वेळा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर त्याचा प्रवास विधिमंडळापर्यंत होतो. हे सगळं स्वप्नावत आहे माझ्याकरता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर संधी मिळाल्यानंतर ज्यामुळे माझी ओळख आहे त्या बाप्पाकरता मी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं. ह्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्षण आहे. भाऊ, आम्ही सर्वजण जाणतो की तुमची गणेशावर खूप श्रद्धा आहे. गणेश उत्सव, तुम्ही आत्ता आमदार असाल तरी गणेश उत्सवाचा कार्यकर्ता म्हणून घेणं तुम्हाला अतिशय आवडतं आहे. तुमच्या आयुष्य म्हणजे 40 वर्ष तुम्ही ह्या गणेश उत्सवाशी 45 वर्ष संबंधित आहे, तर गणेश उत्सवाला एखादा असा प्रसंग किंवा एखादा क्षण की तुमचा कधीच विसरू शकणार नाही, असा एखादा काही क्षण आठवतो तुम्हाला की अशी काही घटना किंवा गणेश उत्सव? या गणपती बाप्पाचा ज्यावेळेस मंदिर करण्याचा विषय होता, आमचं एक छोटंसं मंदिर होतं आणि त्या मंदिराची विस्तारीकरण करायचं असं ठरलं. ते 1-2 वेळा प्रयत्न आले, ते अयशस्वी झाले. मग मी महानगरपालिकेचा सभासद झालो. मी 2 प्रसंग सांगतो, तुम्ही एक विचारला तर मी महानगरपालिकेचा सभासद झालो आणि मग ती महानगरपालिकेची जागा बाप्पाकरता मिळावी याकरता प्रयत्न केला. 1-1.5 वर्ष पाठपुरावा केला. ती संपूर्ण झाली, म्हणजे ती प्रक्रिया पूर्ण झाली. शेवटी सर्वसाधारण सभेमध्ये तो विषय आला आणि त्यावेळेस थोडंसं वादावादी राजकारण हे सगळं विषय चालू असताना तो विषय सभापटलावर येण्यापूर्वी पुकारला गेला होता आणि सभागृहात वेगळं वातावरण होतं, सभागृहातलं कोणाचं लक्ष नव्हतं आणि तो मान्य होऊन गेला. म्हणजे तो चमत्कार झाला. आणि 1.5 वर्ष मी विरोधी पक्षातला होतो. 1.5 वर्ष सातत्याने प्रयत्न केल्यानंतर आणि त्या दिवशी सत्ताधारी पक्षातल्या एका नगरसेवकाला जागा देण्याचा विषय होता. त्याला आमच्या काही लोकांनी विरोध केला. त्यामुळं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं होतं की आपल्या यांना विरोध करतात तर यांना कसं समर्थन करायचं. पण असं असताना तो विषय सर्वांना, त्या दिवशी स्थायी समितीच्या सदस्यांची नियुक्ती होती. सगळे त्या गडबडीत असताना नगर सचिव नवीन होता, त्याला सभा नियमावलीची पूर्ण माहिती नव्हती. त्यांनी तो पहिला पुकारायचा असतो विषय, त्याच्या आधी त्यांच्या हातून चुकून हा पुकारला गेला आणि कोणाच्या न कळत तो विषय मान्य झाला. आणि मग नंतर काय कोणी त्याला विरोध केला नाही, काय नाही. मग सर्वांनी, परंतु त्या दिवशी जे वातावरण होतं त्या वातावरणात तसं तो कळल्यानंतर मान्य होण्यासारखी स्थिती नव्हती, परंतु ते न कळत तो विषय मान्य झाला. आणि त्यावेळेस विजय काळे हे विरोधी पक्ष नेते होते. मी त्यांना म्हणलं, आता अण्णा आपल्या विषयाचं काय होणार, तर त्यांनी माझा हात दाबला. त्यांचं सभागृहात खूप बारीक लक्ष असायचं, टाचणी. त्यांना आपला विषय मान्य झाला. हा माझ्याकरता जे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना
मला चांगलं आठवते की विरोधी पक्षाचा मी नगरसेवकच मला बाप्पाने त्याकरता केला ही माझी हे भावना काम की मार्गी लावलं. आणि तो चमत्कारच होता. त्या दिवशी जो सभागृहात झाला तो चमत्कार होता. पण तो चमत्कार ते कोणाच्याही हातनं घडू शकले असते, परंतु त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्याच्या हातनं हे करून घ्यायचं होतं. म्हणून तो चमत्कार करण्याकरता मला साक्षीदार केला आणि मी नगरसेवक असल्यानंतर ती जागा ही मंदिराच्या विस्तीर्णीकरणाची मिळाली. आणि दुसरा प्रसंग म्हणजे हे सार्वजनिक गणेश मंदिर उभं राहिलं. त्याच्यात मग नंतर हळूहळू त्याची प्रसिद्धी प्रचिती देश विदेशात सगळ्या दूरपर्यंत पोहोचली. पण ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्या मंदिरात आले आणि त्यावेळेस मला तिथं उपस्थित राहता आलं. हा दोन्ही एक म्हणजे एक सार्वजनिक गणपतीचं मंदिर आणि या सगळ्यांनी आज जो राज्य महोत्सव झाला आहे, पण एका सर्व आपल्याकडे खूप मंदिरं आहेत. आज मोदी साहेब हे खूप धार्मिक आहेत, परंतु प्रसिद्ध मंदिरं शेकडो वर्षाची प्रसिद्ध मंदिरं आहेत. परंतु सार्वजनिक गणपतीने निर्माण केलेलं मंदिर आज तो प्रसिद्ध झाला आणि त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान येतात आणि त्यावेळेस मी तिथं एक कार्यकर्ता म्हणून उपस्थित राहतो. ह्या दोन जे प्रसंग आहेत हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट प्रसंग आहे. धन्यवाद भाऊ. तुम्ही अतिशय चांगल्या आम्हाला माहिती दिली. खरं तर अतिशय शेड्यूल बिझी असताना सुद्धा तुम्ही आज आमच्यासाठी वेळ दिला आणि संपूर्ण माहिती गणेश उत्सवाबाबत किंवा कशा पद्धतीनं गणेश उत्सव भविष्यात साजरा केला पाहिजे या विषयीची आपण विस्तृत अशी आम्हाला माहिती दिली. तुम्ही जे सांगितलं की तुमच्या गणेश उत्सवाच्या मंडळात माध्यमातून पुणे आणि पिंपरीमध्ये कशा पद्धतीनं आचारसंहिता पाळून गणेश उत्सव साजरा केला जातो, तो आचारसंहिता जी आपण केलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभरातील गणेश भक्तांनी किंवा गणेश मंडळांनी पाळावी असे मला वाटतं. ज्यावेळेला आपण आपला उत्सव समृद्ध व्हावा किंवा ते शिस्तबद्ध व्हावं असं वाटतं, त्यावेळेला आपण ज्यावेळेला मोठ्या मंडळांकडं पाहत असतो त्यावेळेला त्यांचे आदर्शसुद्धा आपण घेतले पाहिजे असं मला वाटतं. भाऊंनी अतिशय चांगले मुद्दे सांगितले. त्यामध्ये मला जे 2 बाहुले मुद्दे की भाऊंनी सांगितले की माझ्या मंडळाचा कार्यकर्ता दारू पिणारा हा गणेश मंडळाचा कार्यकर्ता किंवा गणेश भक्त असू शकत नाही. तसेच महिलांची छेडछाड करणारासुद्धा कोण कार्यकर्ता गणेश मंडळाचा किंवा गणेश भक्त असू शकत नाही. अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रभर जर केलं तर गणेशोत्सवाला जो राज्य दर्जा मिळालेला आहे किंवा खरं तर तो राज्योत्सव आहेच, पण अधिकृत त्याची घोषणा झालेली आहे. तर आपण खऱ्या अर्थानं हा उत्सवाला अतिशय देश पातळीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊ असं मला वाटतं. मी या निमित्तानं आपल्याला सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्याला हा चर्चा कशी वाटली या चर्चेबद्दलच्या आपल्या काय प्रतिक्रिया असतील तर जरूर आम्हाला कळवा. आपला प्रॉडकास्ट हा आपल्या मित्रमंडळांना शेअर करा अशा प्रकारची विनंती करतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. जय गणेश. जय गणेश.